सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। मी आता आहे कुडाळ तालुक्यातील बेताळ बांबड या मतदान केंद्र आपण पाहू शकता। सकाळपासूनच इथे गर्दी आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत हवेमध्ये गारठा असला तरी थंडी काही प्रमाणात असली तरी नागरिक मात्र उत्स्फूर्तपणे इथे दाखल झालेले आहेत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी। पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बरोबर ही जी प्रक्रिया सुरू झालेली 7:30 ला सुरू झाली, संध्याकाळी 5:30 पर्यंत मतदान प्रक्रिया होणार आहे। पाहिलं असेल तर एकंदरीत या केंद्रावर पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला असून 100 मीटर बाहेर वाहनांना प्रवेश देण्यात येत नाहीये। जिल्हा परिषदेच्या एकूण 50 आणि पंचायत समितीच्या 100 जागांवर एकूण 870 मतदान केंद्र आहेत, तर एकूण 5,61,564 मतदानाचा हक्क बजावणार। यामध्ये पुरुष मतदार 3,01,993, तर महिला मतदार 2,97,660, तर इतर एक मतदार आहेत। या एकंदरीत पाहिलं असेल तर सिंधुदुर्गातील जी इथे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची जी निवडणूक होती अतिशय महत्त्वाची मानली जाते। महायुती झालेली आणि महायुती विरुद्ध महाविकास आघाडी म्हणजे उद्धव ठाकरे सेना यांच्यात मोठी स्पर्धा पाहायला मिळणार आहे। संध्याकाळपर्यंत एकंदरीत पाहिलं असेल याची आकडेवारी पूर्ण जाहीर होईलच। त्या व्यतिरिक्त सकाळी 10 नंतर आणखी या मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला पाहायला मिळणार आहे। कॅमेरामन योगेश खाडेसह रोहन नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।